प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी तिकडे अवलिया माणसं असतातच. म्हणजे अगदी क्रिकेटचं उदाहरण घेतलं ना, तर तिकडे अवलिया क्रिकेटर्स तर आहेतच. पण या क्रिकेट फॅटर्निटीमध्ये अंपायर्स देखील खूप अवलिया गेल्या काही दशकामध्ये आपण पाहिलेले आहेत. म्हणजे ते क्रिकेट फक्त ॲज अ करिअर म्हणून तिकडे अंपायरिंग करत नाहीत, तर त्या खेळाचा मनमुराद ते आनंद सुद्धा लुटताना आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहिलेलं आहे. आणि त्यापैकीच काही अंपायर्स जे आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. डेव्हिड शेपर्ड नावाचे एक इंग्लंडचे अंपायर होते. तुम्ही त्यांना स्क्रीनवर पाहिलं असेल बऱ्याच वेळा मॅचच्या दरम्यान. तर हे असे अंपायर होते, खूप अवलिया माणूस होता हा. आणि वजनाने थोडे जाड होते, पण त्यांचा ऑरा ना खूप भारी होता आणि चांगले निर्णय द्यायचे नेहमी. त्यांची एक सवय होती, ज्यावेळी बॅटिंग करणारी टीम 111 रन्सवर पोहोचायची, त्यावेळी ते एका पायावर उभे राहायचे. कारण 111 नंबर हा क्रिकेट जगतामध्ये अशुभ नंबर असा मानला जातो आणि नेल्सन नंबर म्हणून या नंबरला ओळखलं जातं. त्याच्यामुळेच ते एका पायावर उभं राहायचे. तर त्यांची ती आठवण माझ्या अजूनही लक्षात आहे. खूप भारी अंपायर होते. दुसरे अंपायर जे आहेत त्यांचं नाव मला आठवतं ते म्हणजे बिल्ली बॉवडन. न्यूझीलंडचे हे अंपायर होते. अगदी अवलिया माणूस. म्हणजे ग्राउंडवर जे काही तो अदाकारी करायचा, म्हणजे फोर दाखवतानाची त्यांची जी पद्धत, विकेट्स केल्यानंतर असं बोट करण्याची पद्धत आणि खूप काही करायचा. म्हणजे अगदी सैराट सिनेमात देखील नागराज मंजुळेंनी बिली बावडनचा वापर, म्हणजे या माणसाच्या फेमचा वापर त्यांच्या एका सीनमध्ये केलेला आहे. तर बिली बावडन हे अप्रतिम अंपायर होते. माझे खूप फेवरेट होते. त्यांची सगळी शैली ना जबरदस्त होती. तिसरे अंपायर मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे सायमन टॅफेल. सायमन टॅफेल हे ऑस्ट्रेलियाचे अंपायर होते आणि एकदम शांत, साधा माणूस होता हा आणि अगदी तंतोतंत अचूक असा निर्णय द्यायचा. म्हणजे माझ्या पाहण्यात तर कधी चुकीचा निर्णय त्यांनी दिलेला नाही आणि अगदी अचूक अंपायरिंगसाठी सायमन टॅफेल यांची ओळख होती. चौथे अंपायर जे मी सांगणार आहे त्यांचं नाव आहे वेस्ट इंडिजचे स्टीव्ह बकनर. स्टीव्ह बकनर आणि इंडियाचं काय वाकडं होतं माहिती नाही. म्हणजे हे जे अंपायर होते हे नेहमी भारताच्या मॅचमध्ये भारताच्या विरोधात निर्णय द्यायचे. सचिनला तर त्यांनी इतके वेळेला चुकीच्या निर्णयामध्ये बाद दिलंय. म्हणजे सचिनचे जे काही 90s मध्ये शतकं हुकलीत ना 90 आणि 100च्या मधात, त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा तर या स्टीव्ह बकनरचा होता. त्याच्यामुळे स्टीव्ह बकनर हे अंपायर आपल्यासाठी कर्दन काळ होते. तुम्ही क्रिकेट पाहत असताना यापैकी तुमचे आवडीचे अंपायर कोण होते आणि तुमची काय आठवण खास आहे या अंपायरांना घेऊन, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता.